धन्यवाद. संपूर्ण कॉम्बॉक्सचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. जाऊया मॅचकडे. दुसरा सामना आजच्या दिवसातला प्रवीण 11 कारगर मुरबी, तर एका बाजूला चॅम्पियन स्पोर्ट्स महाड या दोन टीममध्ये हा सामना असेल. सूरज करकरे हा खेळाडू संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहे. संघमालक जुबेरजी सय्यद, तर एका बाजूला बंटी जोशी यांना आपण पाहता कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. प्रवीण भाऊ पाटील, त्याचबरोबरने मॉन्टी पाटील संघाचे संघमालक एका बाजूला आपण पाहताय. दमदार असा हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चला, दोन्ही टीमचे 12 खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. दोन्ही टीमचे 12 खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या आणि आलेले आहेत. मला वाटतं या ठिकाणी चॅम्पियन स्पोर्ट्स महाडचे 12 खेळाडू आमच्या सोबत जॉईन झालेत. मागचा सामना आपण जर पाहिला, अप अँड डाऊन्स त्या मॅचमध्ये पाहायला मिळाले. खरं तर सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिला, वीर मराठा जोहे हा संघ पहिल्या 3 षटकामध्ये प्रचंड बॅकफुटला होता आणि अंतिम षटकामध्ये शुभम कदमने काय बॅटिंग केली. एका षटकामध्ये केलेल्या 35 धावांचा पाठलाग करताना करणचा विकेट त्या सामन्यामध्ये निर्णायक राहिला आणि तिथून मात्र वीर मराठा जोहे टीमने कमबॅक केलं. आणि इथे आपण पाहता पुन्हा एकदा एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आमचे समालोचक मित्र चेतन स्वामी, केवणेगावचे आणखीन एक युवा समालोचक, ते जॉईन झालेत. पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय, बंटी जोशी आणि त्यांच्या बरोबरीने रोहित पाटील हा खेळाडू कानपोली गावचा आहे. रोहित पाटील म्हटलं की अतिशय चांगला हार्ड हिटर फलंदाज आणि त्यांच्या बरोबरीने संघाचा संघनायक बंटी जोशी. नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्फती मुस्तकीम मुकादम हा खेळाडू, ज्याने पहिलं पर्व गाजवलं होतं, असा हा खेळाडू जो कदर रायगड टेनिस क्रिकेट विश्वाला मिळाला आणि मैदानामध्ये आले. त्या ठिकाणी मुस्तकीम मुकादम हा खेळाडू पहिल्या षटकासाठी पॉवर प्ले मध्ये डावाला सुरुवात होईल. चेतन स्वामी देखील आमच्या सोबत आहेत आणि आपण लगेच मॅचकडे जातोय. सर्वांचं आपण लक्ष वेधतो या मॅचकडे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना, लीग स्टेज मधला पहिला सामना आपण पाहिला मागचा, आर्यन चिर्ले आणि वीर मराठा जोहे या दोन टीममध्ये झाला आणि तो सामना जिंकला वीर मराठा जोहे संघाने. पंचांचा ग्रीन सिग्नल, डावाला सुरुवात होताना आपण पाहता राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहितसाठी पहिला बॉल हलकासा राईज झाला आणि बाहेर निघाला, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. अवांतर रनने मात्र डावाला सुरुवात झाली आहे. पहिली एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळाली बॅटिंग करत असताना प्रवीण 11 कारगर मुरबी टीमला. धन्यवाद रोशन सर. आपण नक्कीच पाहता एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेच्या खरं तर चर्चेमध्ये नक्की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असते, तीच आपण स्पर्धा खरं तर एन्जॉय करताय. महेश कडू, आदरणीय महेशजी कडू मित्रमंडळ आयोजित रायगड प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट पर्व 6 आणि 2026 तर आडवाट याचा प्रयत्न. फिल्डरमध्ये नक्की तैनात आहे काउको रिझन मध्ये. जोपर्यंत उचल फेक केल तोपर्यंत सिंगल धाव मिळाली आणि सिंगल मध्ये नक्कीच धावाचा श्रीकंश केला असं म्हणावं लागेल प्रवीण 11 कारगर मोरबी संघाने. फुल लेंथ बॉल त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला रोहित पाटीलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे, ती म्हणजे 2 धावा. स्ट्रायकिंग एंडला आता बंटी जोशी स्वतः संघनायक, त्याला आपण स्ट्रायकिंग एंडला येताना पाहत आहे. संध्याकाळचं सत्र, सूर्याची सोनेरी किरण मैदानाच्या चहूबाजूला विखुरल्या पण पाहता. डाऊन दी ग्राउंड, व्हॉट अ शॉट, बॉलच बॅक ड्राईव्ह, स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. बंटी जोशीचं आक्रमण, वेलकम बाउंड्री, पहिला 4 खारगर मुरबी टीमला. झाली आक्रमणाला बंटीच्या बॅटमधून हा धमाका आपण पाहिला. सेफ शॉट डाऊन द ग्राउंड खेळत असताना बरोबर बॉलर्सच्या डोक्यावरून आपण फटका पाहिला. बॉलर्स ओव्हर दी हेड, चौकाराला कॅप्टन बंटीच्या बॅटमधून. कमबॅक करेल का मुस्तकीम, पाहावं लागेल. समोरला टॅपिंग क्रिकेट, फुल लेंथ होता, इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर कनेक्शन नाही. लॉंग ऑनला बॉल चाललाय, मिड ऑनला बाहेर काढले या ठिकाणी या बॉलवरती आणि बरोबर त्यांच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला, जिथे सिंगल रन या बॉलवरती मिळेल. स्ट्राईक रोटेट होताना पाहताय. टोटल धाबा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या ठिकाणी. बिनबाद 7 धाबा महेंद्र अंधेरे लॉंगॉनला आहेत. तर महाड परिसरातील हे खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. मला वाटतं करण देखील आहे एका बाजूला, करण घनसोलकर. त्यांना या आपण पाहता पियुष ठाकूरलाही पाहताय. फुल लेंथ, क्या बात आहे. ऍडजस्टमेंट चांगली केली. ऑन साईडला हा फटका मारला. मिड विकेटला फिल्डर आहेत, त्यांना शोधत असताना तिथे मात्र सिंगल मिळेल. रोहित पाटील कानपोली या संघाचा एक दमदार खेळाडू. अथर्व 11 गावदेवी कानपोली म्हटलं की खरं तर बोलना शेठ पाटील जे संघाचे पुरस्कार राहिलेत ग्रामीण गटासाठी आणि त्यांच्या संघातील हा खेळाडू मैदानामध्ये आहे. कानपोलीचा सुपरस्टार रोहित पाटील आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहता आरसीसी पेठ संघाचा संघनायक बंटी जोशी आणि याही वेळेला संघनायकाची भूमिका साकारतोय. ऑन द राईज हा फटका जागेवरून पूल केलाय. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर बॉल चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर, सीमा पार, षटकार.
क्या बात आहे. जयेश भोसले सरांनी प्रयत्न केला होता अगदी मैदानाच्या बाहेर आमचे चांगले समालोचक आहेत झेल पकडण्याचा आणि त्यांच्या हातातून मात्र झेल निसटला मैदानाच्या बाहेर. पण तो काय फटका मारला बघा. या एंडने सुरुवात चांगलीच करावी लागेल कारण आता संध्याकाळ झाली की पश्चिमेकडून वारे पूर्वेकडे प्रचंड वेगात धावता. स्लॉग इट हा फेवरेट स्ट्रोक आहे बंटीचा आणि इथे मात्र डोळे बंद झाले लास्ट मुवमेंटला. हलकासा कटर बॉल फलंदाजाला बीट करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. त्या ठिकाणी बॅटिंग करताना प्रवीण इलेव्हन कारगर मुरवी टीमला बिनबाद 14 धावा. क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी रायगडच्या मातीचा जोश अपार रायगड प्रीमियर लीग नाव दमदार रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचा रंगला उत्सव खास खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास महेश कडू मित्र मंडळ आयोजित खास मंगेश वाकडीकर अध्यक्षाचा उत्साह खास क्रिकेट प्रेमींसाठी मोठा उत्साह खास रायगडच्या मैदानात भिडती संघ तयार बॅटी आणि बॉलचा रोमांचा पार खेळाडूच्या खेळात जोश अपार प्रेक्षकांच्या जयघोषात. फार एंड मात्र आता या षटकामध्ये आलाय उरण तालुक्याचा केगावचा खेळाडू पियुष ठाकूर. हीच खासियत आहे रायगड प्रीमियर लीगची. 15 तालुक्यांना एकत्र आणण्याचं काम यंदाच्या अंगामध्ये आदरणीय महेशजी कडू मित्र मंडळ आणि स्वतः महेश दादांनी केलं. त्यांच्या बरोबरीने या रायगड प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष मंगेशजी वाकडीकर, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड, उपाध्यक्ष प्रशांतजी खानावकर, या सर्वांचं विशेष मी कौतुक करेन. 15 तालुक्यांना एकत्र आणण्याचं काम पियुष ठाकूर फार एंड बॉलिंग मार्कवरती आलाय. स्विच केल्या बॉलला रोहित अल्टी पलटी बॉलला केलाय थर्डमॅनच्या बाहेर कल्टी. इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकार. जोडी मॉन्टी पाटील सबसे कातील आणि त्यांच्या बरोबरीने बबल्या मात्रे यांचं आगमन. दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती असेल मंचावरती आसन असतं बा. 20 रन ऑन स्कोर कार्ड. पहिल्याच बॉलला भव्य स्वागत केलं पियुष रोहित पाटील या खेळाडूने. रोहित अतिशय आपण जर पाहिला छोट्या चणीचा खेळाडू आहे पण तो क्रिकेटमध्ये भरपूर उंचीत आणि मोठी घातली असा एक दमदार खेळाडू. कानपोली म्हटलं की एक वेगळ्या मानसिकता संघ आणि एक वेगळ्या इंटेंटने मात्र हा संघ मैदानामध्ये खेळतोय. रोहितच्या बॅटमधून षटकाराला पहिल्याच बॉलला पियुषवरती आक्रमण पाहायला मला पियुषलाही कमबॅक करावं लागेल. या एंडने मात्र संधी आहे गोलंदाजांना आपलं कमबॅक करण्याची. बॅकफुटला गेले स्लॅश केला बॉलला बॅकवर्डला झेल टिपलाय आणि इथे सॉफ्ट डिसमिसल. खेळाडू आहे शतरक्षक त्याने हा झेल टिपलाय. मैदानाच्या बाहेर चाललाय रोहित हा खेळाडू. करण पाटील मला वाटतं आहे. करण पाटील चालला गुड्डू मैदानाच्या आतमध्ये. तो टेंबोडे गावाला बिलॉंग करतो. आणखीन एक स्टायलिश स्फोटक इनिंग साकारल्याने तिथून तो सामना जिंकला वीर मराठाने. प्ले अँड मिस. क्या बात आहे. पुन्हा एकदा लेन बॉल. याही वेळेला आपण पाहिलं अगदी समोरून बॉल राईज झाला उडाला विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना. त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. सूरज करकरे टीमला लीड करतो. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत. कालच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पेण नगरपालिकेच्या मैदानावरती महाडच्या तालुका गटातून हा संघ हा खेळाडू खेळला आणि आता मात्र कॅप्टनची भूमिका साकारत असताना याही वेळेला डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. स्लॉट मध्ये आलाय पण तो हवेचा प्रभाव पडलाय बॅटर वरती. भौगोलिक परिस्थिती फार महत्वाची असते मैदानाची. आता हवा आणि इथे मात्र ही हवा नुकसान देऊन गेली बॅटरला. करणचा विकेट मिळतो फिल्डिंग करताना. चॅम्पियन स्पोर्ट्स महाडला.
महेंद्र अंधेरे त्या ठिकाणी लॉंग ऑनला आहेत आणि हा जेल टिपला. एका क्षणाला असं वाटलं की हा बॉल स्टँडच्या बाहेर जाईल. स्वर्गीय दिवंगत दीपा पाटील साहेबांचं जे स्टँड आहे तिकडे मात्र बॉल निघेल असं वाटलं होतं आणि त्याचाच उल्लेख केला प्रत्येक समालोचकांनी. या एंडने उजव्या हाताच्या फलंदाजाला धावा करणं सोपं नाहीये. जो करत आपण बलून पाहताय त्याचबरोबरीने जे फ्लॅग्स पाहताय त्यांची दिशा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. एका विरुद्ध दिशेला चालेल, त्या विरुद्ध दिशेने फटका मारत असताना तुमच्याकडे टायमिंग प्लस ताकद या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत आणि इथे मात्र ताकद कमी पडली, टायमिंग चांगलं होतं आणि अशा वेळेला मात्र झेल बाद झाले. मैदानाकडे आलेत आणखीन एक नामांकित खेळाडू रायगड ग्रामीण मधील आपण पाहू शकाल. जीवित मात्रे मॅन फ्रॉम मुळेखंडचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4थ्या क्रमांकावरती भागीदारीला महत्व दिलं जाईल आणि आतापर्यंत 20ला 2 धक्के बसले बॅटिंग करताना. मैदानामध्ये आपण पाहू शकाल प्रवीण इलेव्हन कारगर मोरबी टीमला. प्रवीण इलेव्हन कारगर म्हटलं की एक मोठं नाव आहे, जो सातत्याने व्यावसायिक गटामध्ये देखील मोठ्या खुल्या गटामध्ये देखील या संघाला आपण पाहिलं प्रवीण भाऊ पाटील यांच्या माध्यमातून. पनवेल महानगरपालिकेचे तर विद्यमान नगरसेवक, नाशिक नगरसेवक त्यांचा हा संघ मॉन्टी पाटील त्यांनाही आपण पाहत आहे. सन्मान दिलाय बॉलला, क्या बात आहे. पियुषने मात्र कमबॅक केलं. पहिल्या बॉलला षटकार जो स्विचचा होता रिव्हर्स आणि त्यानंतर पियुष ठाकूरने आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना फलंदाजाला डॉमिनेट आतापर्यंत केलंय आणि लगातारचा मला वाटतं हा 4था बॉल आणि 4था बॉल त्या ठिकाणी एकही रन नाही. हे कमबॅक आहे. या ठिकाणी फिल्डिंग करताना चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाचा षटकार पहिल्या बॉलला जरूर आला, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना पियुष ठाकूर हा गोलंदाज. कमी गतीचा बॉल इथे लॉफ केला, मिड ऑफला बीट करत असताना बॉल निघाला डीप मध्ये. गोळीच्या वेगाने सीमा पार, एंड इज वेल, मस्ट निडेड 4. शेवटच्या बॉलवरती आला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या कारगर मुरबी संघाची धावसंख्या धाव फलकावरती आहे. त्या ठिकाणी 2 गडी बाद, 24 धावा. थँक्यू डीजे माडिया. वळूया आपण मॅचकडे जिथे 2 ओव्हरचा मत नक्कीच खेळ संपलाय. प्रवीण इलेव्हन खारकर मोरबी संघ मत नक्कीच जाऊन पोहोचलाय. 24 धावा, 2 विकेट. स्ट्राईक इन मध्ये बंटी जोशीला बाद आहे. या संघाचा सर सेनापती नॉन स्ट्राईक इन मध्ये जीवित मात्रेला बाद आहे. मॅन फ्रॉम मुलेकंड तर पॉइंट ट्रॅक वरती सेकंड ओव्हर. मुस्तकीम मुकादम अजून एकत्र वेगवान गोलंदाज. 24 वरती 2 राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल टॅप केलाय. सोचेल फॉदर चांगली फील्डिंग नक्कीच करताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल फेकला काय चांगला मध्ये नक्कीच कमबॅक. कारण पहिल्या षटकामध्ये मुकादमाने धावा खर्च केला तब्बल 14. त्यानंतर मध्ये नक्कीच सेकंड ओव्हर मध्ये पॉइंट ट्रॅक वरती आला पियुष ठाकूर, ज्याने लगातार 5 बॉल वरती धावा खर्च केला. 6 सेकंड बॉल वरती मात्र ऑडिओ बॅटिंग घ्यायचा प्रयत्न. बॉल चाललाय बॉलला इच्छा बाहेर. एका टप्प्यानं सीमा रेषा पार. बंटी जोशीच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. माध्यमातून लॉब केला बॉलला. फिल्डर नाहीये. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. फिल्डर धावताय परंतु भाग मिल्का भाग. मैदान शोधाने घडलंय काय. जोपर्यंत बॉल उचल फेकेल तोपर्यंत धावा जोडल्या जाईल. 2 ओव्हर थ्रो केली. पहा इथे थोडा झाला फंबल. लेझी क्रिकेट, लेझी फिल्डिंग मैदान शोधायला पाहायला मिळाली. सिंगल होती, डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धाव्यानंतर मात्र नक्की तिसरी धावेचा प्रयत्न त्या सुद्धा मात्र नक्की यशस्वीरित्या पूर्ण केला गेल्यात. बंटी जोशी त्यानंतर स्ट्राईक इन वरती जीवित मात्रेला बाद आहे. पहिला बॉल काय तर फेस केला होता, सन्मान दिला बॉलला. सेकंड बॉल मध्ये काय तर कडा प्रार केला होता आणि बॉलला सीमा रेषा पलीकडे पाठवून ते 4 धावे करता. 31 वरती 2 ओव्हर आणि 3 बॉलचा खेळ संपलाय. पॉइंट ट्रॅक वरती मुक्कादामला आपण पाहत आहे. 9 बॉल मध्ये 21 धावा खर्च केला. 31 वरती 2 लागले. स्ट्राईक इन मध्ये चौकार ठोकणारा फलंदाज जीवित मात्रे ऑन स्ट्राईक. गुडगाड ऐकून घ्यायचा प्रयत्न. स्लोवर 1 चकवा दिला अक्षरशः. स्लोवर 1 बॉल अक्षरशः बॉलची गती काढली होती या बॉल मध्ये. जीवित मात्रेला मात्र नक्कीच अक्षरशः स्तब्धण्याचं काम पॉइंट ट्रॅक मध्ये मुक्कादम करताना पाहायला मिळतोय. 31 धावा 31. ब्लॉक और टोक रशन मैदानाच्या मध्ये परफेक्ट टोक रशन. रनआउटची संधी.
चांगला बॅकअप पाहायला मिळालं. सिंगल्स मिळले या बॉलवरती. चौकार काढल्यानंतर कमबॅक कसा असावं मैदानच्या आतमध्ये मुक्कामने सांगून दिलाय. कारण पहिल्या बॉलवरती 4 सेकंड, बॉलवरती आपण पाहिलं असेल तर 3 धावा, नंतर डॉट, त्यानंतर सिंगल धाव. शेवटचा अंतिम बॉल अद्याप बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती चौकार ठोकणारा फलंदाज बंटीला पाहत आहे. या संघाचा सरसेनापती. इथून धावा बनवायला लागतील बॅटिंग टीमला. लॉब करण्याचा प्रयत्न, फटक्या धाव वजन, धावा मिळतील अर्धा डझन. बॉल चाललाय बॉर्लाईनच्या बाहेर. इट्स अ माइटी अँड कडक हिट. क्रिकेट बंटी दाखवतो मैदानामध्ये. या एंडने मात्र प्रवाहाच्या दिशेने त्यांनी हा फटका मारला, लांब लचक षटकार. आणि धावसंख्या पण जर पाहिली 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहे आतापर्यंत 38, जवळजवळ 12.66 हा करंट रन रेट या मॅचमध्ये आहे. आणि मुकादम आपण पाहिला त्याच्याही षटका चर्चा राहील. पहिल्याच पर्वामध्ये हा खेळाडू सर्वांच्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आणि अक्षरशः प्रत्येकाच्या भोया उंचवल्या अशी कामगिरी या खेळाडूने करून दाखवली होती. आणि पुन्हा एकदा 6व्या पर्वामध्ये हा खेळाडू मात्र आपली गुणवत्ता सिद्ध करताना पाहायला मिळाला. ड्रिंक्स इंटरव्हल झालाय आणि यंदाचं हे 6वं हंगाम या स्पर्धेचा आपण पाहत आहे. खतर महेशजी कडू मित्रमंडळ आयोजित रायगड प्रीमियर लीग 2026 ड्रिंक्स बॉईज आमच्या ड्रिंक्स इंटरव्हल साठी गेलेत. अनिकेत पहिल्या दिवसापासून खूप प्रचंड मेहनत त्यांचीही राहिली या स्पर्धेमध्ये. आणि सिद्धिविनायक मैदान सोनारीचे प्रसिद्ध मैदान आहे. कारण या अगोदर महेशजी कडू साहेब जे माजी सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून सातत्याने सिल्वर ट्रॉफीचं आयोजन देखील या क्रीडांगणामध्ये होताना पाहिलं. आणि आज त्यांना मात्र हा मान मिळाला. संपूर्ण उरण तालुक्याला हा मान मिळाला आहे 6व्या पर्वाचा रायगड प्रीमियर लीगचं आयोजन भरवण्याचं. आणि अप्रतिम असं दैदिप्यमान असं आयोजन तुम्ही यंदाच्या अंगामध्ये या ठिकाणी पाहताय. 3 ओव्हरनंतर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं चेतन स्वामी सर आतापर्यंत 38 आल्या. इथून पुढची 3 षटकं फार महत्वाची राहतील. कारण मागच्या मॅचमध्ये वीर मराठा जोहे संघाने जेव्हा बॅटिंग केली सुरुवातीला पहिल्या 3 षटकामध्ये धाबा कमी होत्या. एवन जोडी आपण सध्या पाहता ऑन स्क्रीन मॉन्टी पाटील अँड बबल्या म्हात्रे. त्यांना आपण पाहू शकाल त्या ठिकाणी खारघर मोरबी प्रवीण 11 खारघर मोरबी संघाचे बिग सपोर्टर आणि एका बाजूला मॉन्टी संघ मालक देखील आहेत. आणि उद्यापासून मला वाटतं मोरबी नगरीमध्ये मॉन्टी यांचा महासंग्राम सुरू होईल. त्यांनाही शुभेच्छा पण देऊया. करण गणसोलकर कालच्याच रात्रीमध्ये खरं तर शूरवीर शंभूराजे चषक 2026 पेंटची स्पर्धा या खेळाडूने गाजवली. तालुका गटाच्या संघाला गावदेवी गावठाण टीमला या टीमने पराभूत करत असताना आंबिवली संघाने पराभूत केलं. आणि त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू मालिकावीर राहिला आणि आपल्या आयुष्यातील दुसरी बाईक पटकावणारा करण गणसोलकर फार एंडने बॉलिंग मार्कवरती आलाय. 3 ओव्हरचा केस संपला. तिथे लागलेत 38 धावा, 2 विकेट. बॉल ट्रॅक वरती फिरकीचा जादूगर करण गणसोलकर. पहिल्याच बॉल लॉप केला का तर ऑन साइडला, मिड ऑनला का तर फील्डला. जोपर्यंत उचल फेकेल तो पण सिंगल्स मिळेल या बॉलवरती. एका धाव्याने मात्र नक्कीच धावा लागत पटलावरती. बॅटिंग संघ आपण पाहताय प्रवीण 11 कारगर मोरबी संघ. 39 धावा, 2 विकेट, 3 ओव्हर आणि 1 बॉलचा खेळ संपलाय. सुरुवात दमदार झाली होती परंतु सेकंड ओव्हर मध्ये चांगली मात्र नक्कीच कमबॅक राहिलं होतं पीश ठाकूरचा. सेकंड बॉल जागा बनवून बॉल लगातार उडवलाय आणि फेकून सुद्धा दिलाय. लांब 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 वरचा षटकार असून एक टोकतोय बंटी जोशीच्या बॅट मधून दुसराचा षटकार. षटकामध्ये अंतिम बॉल होती. त्यानंतर आल्या मिलेली स्ट्राईक केली ए स्ट्राईक. जागा बनवून घ्यायचा प्रयत्न बॅटची कडा तर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर आहेत त्यांना सिंगल्स मिळेल या बॉलवरती. चांगला कमबॅक करण होता नक्कीच आपण पाहिलं असेल. कारण पहिल्या बॉलवरती सिंगल, सेकंड बॉलवरती काय तर मोठा फटका. स्ट्राईक इन वरती आता जीवित मात्रेला आपण पाहत आहे. जीवित मात्रे म्हटलं की तर खरं तर आपण बायकर मॅन टीम मुळखेड संघाचा 46 वर्षी 246 3 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा अद्याप बाकी स्ट्राईक इन वरती जीवितला पाहत आहे. लॉपक्याचा प्रयत्न, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, फील्डर आहे थोडा झाला फंबल. बॅकअप मात्र नक्कीच येईल तोपर्यंत बॉल चालला बॉर्लाईनच्या बाहेर. दन 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 करत सीमारेषा पार. जीवितच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. सन्माननीय महेशदा कडू विभाग अध्यक्ष नवघर जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी, कोषाध्यक्ष बरोबर भारतीय जनता पार्टी ग्रामीण
त्यांच्या माध्यमातून खरं तरी साकारलेली एक अप्रतिम स्पर्धा रायगड प्रीमियर लीगचा आपण भव्य दिव्य आयोजन पाहत आहे. हो, इनसाइड आउट फटका सजवला, फील्ड आहे तैनात, चौकार खाल्यानंतर टीट फोर टॅट, जसा तसे उत्तर दिलाय. इट कजावा पत्तर संदगे हे मैदानच्या आतमध्ये करंट सांगितलाय. पहिल्या बॉल मध्ये 4, सेकंड बॉल मध्ये पलटवार, वन मोर विकेट डाऊन. फलंदाज जीवित मात्र बॅक टू द आउट. तर नक्कीच चांगला झेल आपला पाहायला मिळाला. रनिंग कॅच अक्षरशः मात्र नक्कीच चित्याची आपल्याला बॉल मध्ये झडप घातली. त्यानंतर मात्र नक्कीच एक चांगला झेल पकडण्याला यश मात्र नक्कीच प्राप्त केलंय. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 वैष्णव भोईर, इनेट नंबर 5 मॅन फ्रॉम नावा. नावाचा मात्र नक्कीच अष्टपैलू खेळाडू, एक वेगवान गोलंदाज आणि मात्र नक्कीच हार्ड हिटर. याची फलंदाजी अनेक वेळा मात्र नक्कीच पाहिली. शेवटचा अंतिम बॉल, रिवर्स घ्यायचा प्रयत्न, अगला वेगळा फटका, बॉल मात्र नक्कीच चाललाय कुठं हा प्रश्न विचारला पडलाय. ब्लॉक ऑल बॉल फेकलाय. सिंगल्स मिळेल या बॉल वरती 4 ओव्हरचा खेळ संपला. 24 बॉल फेकले गेलेत पहिल्या पूर्वार्ध मध्ये आणि 51 वरती 3 बॅटिंग संघ प्रवीण 11 कारगर मोरबी. भारी क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगडच्या मातीचा जोश अपार, रायगड प्रीमियर लीग नाव दमदार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. क्रिकेटचा रंगला उत्सव खास, खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मैदानामध्ये प्रवीण 11 कारगर मुरबी टीमची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतात 3 खेळाडू बाद, 51 धावा, 50 अप, 51 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आता रियान राजपूरकर हा खेळाडू, श्रीवर्धन मसळा या विभागाला बिलॉंग करणारा हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती आलाय. आणखीन एक दमदार अष्टपैलू खेळाडू या संघाचा 5व्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं बंटी जोशी जे संघ नायक, त्यांची वैयक्तिक कामगिरी आपण जर पाहिली 10 मध्ये 31, ऑलमोस्ट 300 प्लस त्यांचा स्ट्राईक रेट आहे, हेल्दी स्ट्राईक रेट आहे. आणि त्याच्या बरोबरीने वैष्णव भोईर नावाचा हा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू त्या स्ट्रायकिंग एंडला आहेत. सुरुवात धमाकेदार झाली, पण शेवटची 2 षटकं फार महत्वाचे आहेत आणि हे षटक तर अतिशय महत्वाचं राहील. राऊंड द विकेट, दांडी उडवली आहे, मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि चोरी झाली. त्रिफा उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड, लाकूड तोड गोलंदाजी. पहिल्याच बॉलला धक्का दिलाय वैष्णवला, खेळाडू बाद. फास्ट अँड फ्युरियस यॉर्कर त्या ठिकाणी डावी यष्टी वाकवत असताना वैष्णवला परत दिलं, ते नक्कीच बाद करण्यामध्ये यश मिळालं. वैष्णव त्यांनी बाद केलं गोलंदाज रिहान राजपूरकरने. चांगलं कमबॅक, नवीन बॅटर मैदानाकडे चाललेत. नवीन बॅटर आपण पाहताय सर्वेश ठाकूर हा खेळाडू जो मुरबी संघामध्ये नेहमी ग्रामीण गटामध्ये खेळत असतो. आणखीन एक यंगस्टर यावेळेस आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये आले 6व्या क्रमांकावरती. धावा बनवावा लागतात आणि त्याहीपेक्षा सेन्सिबल क्रिकेट. तुम्हाला बंटीला जितकी जास्त स्ट्राईक देता येईल तो प्रयत्न आता फलंदाजाला सर्वेशला करावा लागेल, कारण बंटी सेट झालाय. त्याच्या बॅटमधून जवळजवळ 10 मध्ये 31 आल्यात आणि त्याला जितकी स्ट्राईक मिळेल तितका फायदा मला वाटतं प्रवीण 11 कारगर मुरबी टीमला होईल. परंतु एका बाजूला चॅम्पियन स्पोर्ट्स महाडचा हा रियान राजपूरकर काय गोलंदाजी करतोय. पुन्हा वेगात टाकलाय, बॉल सोडला, डाऊन दिले. यावेळेला डावी यष्टी मिस केली, पंचांचा इशारा, वाईड बॉल. अतिरिक्त रन्स या ठिकाणी ऍड होईल. बॅटिंग करत असताना प्रवीण 11 कारगर मुरबी टीमच्या खात्यामध्ये 52 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपण लागताना पाहत आहे. चांगलं कमबॅक, 52 धावा आहेत, 4 खेळाडू बाद, 52 ही परिस्थिती आपण सध्या पाहिली मैदानामध्ये आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाची अजूनही वेळ गेली नाही, आक्रमण करावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये 85चा चेस झाला नव्हता, त्यामुळे 80 प्लस रन बनवावं लागतील. फुल टॉस बॉल, दिशा दिल्या गॅप मध्ये,
गॅप शोधलाय मोठा आणि इथे मात्र बॉल निघाला एका टप्प्यावरती. वन बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, 4 धावा चौकार. मागचे तिन्ही बॉल पायाला टार्गेट करणारे होते आणि इथे देखील आपण पाहिला यॉर्करचा प्रयत्न होता. फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला हा फटका मारला सर्वेश ठाकूरने. त्याच्या बॅटमधून चौकार मिळाला. बॅटिंग करताना प्रवीण 11 कारगर मुरबी टीमला. धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे आतापर्यंत 4 खेळाडू बाद, 56 धावा, अब तक 56, 56 ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट बॉल तयार. रिहान याही वेळेला लो फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन लॉ फिल्डर आहेत विसेप मध्ये खेळत असताना फुल टॉसला मात्र मोठा फटका कॅपिटलाइज करता आले नाहीये. महेंद्र अंधेरे एक मोठं नाव आहे, तोही चांगला एक फील्ड या टीमचा चांगला एक ज्युनियर ऑलराऊंडर आहे. त्याच्या दिशेने हा फटका पण पाहिला. सिंगल मिळाली. एंड बदलाने बऱ्याच अवधीनंतर बंटीला स्ट्राईक मिळाली. 57 धावा सध्या स्कोर कार्डवरती. टार्गेट बनवायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना प्रवीण 11 कारगर मुरबी टीमला या मैदानावरती 100+ रन देखील होताना पाहिल्या. या मैदानावरती 57च्या अगदी खाली रन डिपेंड देखील होताना पाहायला मिळाला. त्यामुळे दबाव प्रत्येक संघावरती राहील कारण मोठ्या स्टेजला आपण सध्या खेळत आहोत आणि या स्टेजला खेळत असताना तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये चांगलं योगदान द्यावं लागेल. फिल्डिंग, बॉलिंग, त्याचबरोबर बॅटिंग, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जो संघ चांगली कामगिरी करेल तो संघ असेल विजेता या स्पर्धेमध्ये. रियान राजपूरकरने मात्र माघार घेतली. पंचांनी त्या ठिकाणी डेड बॉल घोषित केला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. रियान राजपूरकर हा खेळाडू. शफल, व्हॉट अ शॉट. फ्लिक केलं बॉलला आणि पाठवलाय अवकाशाला. गवसणी घालत असताना ढगात लाइटिंग लावणारा बंटी जोशीचा हा 440 होलचा झटका, षटकार. गाडी देखील सांगतो हवा हवा आणि हवेच्या दिशेने हा फटका आहे. आणि मगाशी मी सांगितलं होतं बंटीला जितकी स्ट्राईक मिळेल तितका फायदा होईल या ठिकाणी प्रवीण 11 कारगर मुरबी टीमला. आणि तो जसा स्ट्राईकला आला त्याच्या बॅटमधून धमाका पाहायला मिळाला. कॅप्टन इनिंग, कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात. आणि दमदार खेळाडू मैदानामध्ये आहे. आरसीसी पेठ संघाकडून ग्रामीणमध्ये खेळणारा सध्याच्या घडीला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहे त्या ठिकाणी बंटी जोशी. अप्रतिम बॅटिंग करत असताना रिहानवरती हल्ला. पुन्हा फुल टॉस, व्हॉट अ शॉट. अप्रतिम इम्प्रोव्हायझेशन. हलकेसे सफल झाले इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. बंटीचा आक्रमण, षटकार. मागचा पाय बाहेर काढला आणि आपला जलवा दाखवला बंटी जोशीने. काय फटका होता, अप्रतिम. बघा त्या ठिकाणी बॉटम हँड चांगला, मनगटाची ताकद पाहायला मिळाली बंटीची. आणि त्याहीपेक्षा हँड अँड हँड कॉर्डिनेशन महत्वाचं होतं. चेंडूवरची नजर आणि त्यानंतर दिशाही फार सुंदर होती. वन्स अगेन या ठिकाणी पहिला षटकार मिळाला रियानच्या अगेन्स्ट. जो रियान आतापर्यंत निर्णायक राहिला होता त्याच्या अगेन्स्ट लगातार 2 षटकार या इनिंगमध्ये आपण पाहता, या ओव्हरमध्ये पाहताय बंटीच्या बॅटमधून. बंटीने आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलेलं योगदान फार महत्वाचं आहे. जवळजवळ 43 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. मागच्या सामन्यामध्ये शुभम कदम या खेळाडूने 47 धावांची एक स्फोटक इनिंग साकारली आणि निर्णायक इनिंग राहिली जेव्हा टॉप ऑर्डरचे खेळाडू पूर्णपणे अपयशी राहिले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये शुभमने मात्र केलेली बॅटिंग ती देखील उल्लेखनीय होती. आणि यावेळेला कॅप्टन म्हणून चांगली भूमिका साकारत असताना बंटी जोशी हा खेळाडू. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 69, लॉस ऑफ 4. 59ला 4, 69ला 4 क्षमा असावी. हा पंप जॅक करत असताना फटका फसलाय. संधी आहे आणि इथे मात्र किस्मत भी बहादुरों का साथ देती असं म्हणतात. आणि नशिबाने साथ दिली बंटीला. सॉफ्ट डिसमिसल झाले असते परंतु कदाचित नियतीला हे मान्य नसावं आणि ते जीवनदान मिळालं कोणाला तर बंटी जोशीला, ज्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी जवळजवळ योगदान दिलं 44 धावांचं. 5 षटकं संपली आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 70 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहताय.
13 बॉलमध्ये 44 धावांची स्फोटक इनिंग आतापर्यंत साकारतो नॉट आउट आणि बंटीचा झेल सोडलाय. मागच्या लास्ट बॉलवरती मला वाटतं शतरक्षक होते ज्याने हा झेल सोडला होता. ओमकार महाडिक, त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती परंतु या खेळाडूने हा झेल सोडला होता ओमकार महाडिकने. आणि त्याच एंडला आपण पाहिला मागच्या काही षटकांमध्ये त्याने एक चांगला झेलही टिपला होता आणि त्याच्याकडून मात्र मिस्टेक होताना पाहायला मिळाली. याही गोष्टी आपण नेहमी पाहिल्या. बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती असं म्हणतात आणि खरं तर मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये याही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. कधी कधी एखादा कठीण झेल टिपला जातो, कधी कधी खराब झेल सुटला जातो. आता करण घनसोलकरला पुन्हा एकदा फार एंडने बॉलिंग मार्कमध्ये ओ दी विकेट समोर बंटी. पहिला बॉल त्या ठिकाणी ओव्हर पिच अलॉंग विथ कार्पेट लॉंग ऑनला चालला. पहिली सिंगल वेगात घेतली. आता बंटी नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबेल. सर्व्हिस स्ट्रायकिंग एंडला आलाय. करण घनसोलकरकडे असणारे व्हेरिएशन आपण नेहमी पाहिलं. ऑफ कटर, लेग कटर, इन स्विंग, आउट स्विंग, फुल लेंथ यॉर्कर, कधी कधी स्लोवर बॉल तो टाकत असतो. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे आणि हे व्हेरिएशन त्याला आता या मॅचमध्ये दाखवावं लागेल कारण दबाव थोडासा वाढत चालला. 71 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत प्रवीण 11 कारगर मुरबी टीमच्या माध्यमातून. पुढचा बॉल फिंगर रोल केले, बॅकअप दॅन टाकलाय आणि इथे देखील आपण पाहिला ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न केला सर्वेश ठाकूरने. हलकीशी कडा घेत असताना बॉल चालला गली क्षेत्राकडे जिथे सिंगल मिळेल आणि आता एंड बदलेल आणि या एंडला मात्र स्ट्रायकिंग एंडला पुन्हा येतील कॅप्टन बंटी जोशी. 72 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 4 खेळाडूंत 72 रन्स धावफलकावरती आहेत. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आला आतापर्यंत बंटी, ज्याने वैयक्तिक 14 मध्ये केल्या तब्बल 45 धावा. अफलातून इनिंग या खेळाडूने साकारली. बॅकफुटला गेले आणि याही वेळेला पूलचा प्रयत्न आहे. फटका प्रॉपर राहील. सेकंडला निघालेत, कदाचित रिस्की रन राहील आणि आता बंटी धावत आलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं ताळमेळ आणि इथे मात्र सिंगलला डबल मध्ये परावर्तित करत असताना दबाव क्रिएट केलाय फिल्डिंग करणाऱ्या चॅम्पियन स्पोर्ट्स महाड टीम वरती. 2 धावा आल्या. धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे 74 ला 4. 47 धावा सध्या वैयक्तिक खेळतो बंटी. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे आणि पहिल्या इनिंग मधील शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. मागच्याही मॅच मध्ये आपण पाहिलं ऑलमोस्ट 84 धावा आल्या आणि 45चा चेस करत असताना त्या ठिकाणी आर्यन चिर्ले संघ पराभूत झाला आणि याही वेळेला सध्या सुस्थितीमध्ये आहे प्रवीण 11 कारगर मुरबी हा संघ. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्ड मध्ये आतापर्यंत आहे 74. 74 ला 4. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. अर्धशतक कंप्लीट होईल की नाहीये हे पाहायचं बंटी जोशीचं. अनेक रेकॉर्ड्स याही खेळाडूच्या नावावरती आहेत. एका दिवसामध्ये दिवस रात्र 2 बाईक पटकावणारा खेळाडू मालिकावीराचा मानकरी राहिला आणि अनेक बाईक्स त्याच्याही नावावरती राहिल्यात असा दमदार रायगड ग्रामीण मधला सुपरस्टार पेट संघाचा बंटी जोशी. अनऑर्थोडॉक्स टाईप फटका खेचून मारला आणि सरळ चाललाय थ्रू दी कव्हर्स. मोठी पारी संपली. नर्वस 50 आजच्या दिवसामध्ये दुसरी. 47 ला दुसरा खेळाडू बाद झाला. पहिल्या सामन्यामध्ये शुभम बाद झाला, यावेळेला बंटी बाद झाला. मग बंटीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या खेळाडूसाठी. 47 रनची एक अप्रतिम इनिंग साकारत मात्र हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. संगम राजे तळोजे मजकूरचा हा खेळाडू मैदानाकडे आलाय. बंटीची पारी समाप्त झाली. बंटी बाद झाला 47 वरती. परंतु संघाची आपण सद्य परिस्थिती पाहिली तर 5.4 चेंडूच्या समाप्तीनंतर 74 ला 5 अर्धा संघ गारद झाला. 1 मन आर्मी. बंटी जोशीने काय इनिंग साकारले. संगम राजे हा खेळाडूला